गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आता श्रावणाचे दिवस चालू सुद्धा झालेले आहेत ना। सर्व वातावरणामध्ये भगवंताची ही ऊर्जा सामावलेली आहे आणि सर्वजण या श्रावणामध्ये उपासनेला सुरुवात केलेली आहे। सर्वांनी संकल्पसुद्धा केलेला आहे। पण या श्रावणामध्ये सर्वात चांगल्या दिवसाची सुरुवात म्हणजे अतिशय योगायोग म्हणजे बघा 2026 नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार आहे ना, हे दोन्ही योगायोग एकाच दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेले आहेत। हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र महासंयोग मानला जातो ना, कारण या दिवशी शिवास नागदेवतेची पूजा एकाच दिवशी करता येणार आहे। सोमवार हा महादेव शंकरांचा वार म्हणून ओळखला जातो। श्रावणी सोमवारचं महत्त्व अगदी खास आहे। पण या नागाला शिवशंकराच्या गळ्याभोवतीचं स्थान असल्यानं बघा 3 महादेवाची एक ओळखही मानली जाते ना। तर या दिवशी असं अनेक योगायोग जुळून आल्यानं नागपंचमीचे महत्त्वसुद्धा आणखीनच वाढलेले आहे। पहा, आपण हिंदू धर्मामध्ये नव्हे तर बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा शिवशंकराची पूजा केली जाते ना। आणि शिवशंकराच्या गळ्यामध्ये काय असतं बरं? नागोबा असतो ना, हा नाग असतो। काही भागांमध्ये नागाची सुद्धा पूजा केली जाते। कारण आपण सर्वांनी काळसर्पदोष ऐकला असेल आणि हा काळसर्पदोष आहे ना, नागाची पूजा केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये येत नाही। म्हणून ही नागपंचमी आहे ना, आपल्याला सतत शिकवत असते की मनुष्यानं कोणत्याही प्राण्याला मारू नये, झाडं लावायला हवी। बघा, म्हणजे प्रत्येक सजीव गोष्टीमध्ये जीव असतो ना। म्हणून श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळं कोणती कामं करावीत, तसेच या वर्षी नागपंचमीच्या दिवशी श्रावण सोमवार आलेला आहे। मग हा भावाचा उपवास कसा सोडायचा, कधी सोडायचा, जेणेकरून श्रावणी सोमवारचा उपवास पण आपला मोडला नाही पाहिजे किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका करू नये। तसेच श्रावण सोमवार असल्यामुळं आरोग्यप्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्यवृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी नक्की काय करावं हे सुद्धा तुम्हाला आजच्या या निरूपणामध्ये पाहायला मिळणार आहे। बघा, श्रावणातील पहिला सण हा नागपंचमीचा असतो ना। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी आपण दर वेळेला साजरा करत असतो। बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो, पण बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास धरला जातो आणि तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो। म्हणजे नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्यानं जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात ना, अशी मान्यता आहे। तर नागपंचमीचा हा सण पहिल्या श्रावणी सोमवारी येत असून या दिवशी महादेवांसोबत नागाचं देखील पूजन केलं जाणार आहे। यावर्षी नागपंचमी विशेष खास असणार आहे ना, कारण या दिवशी सोमवार पण आहे। जर आपण या दिवशी नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास
आपल्याला अनेक पुण्य फळ देखील मिळू शकतात. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करायचा आहे. दरवर्षी आपण करतो ना. या दिवशी सापाची पूजा केल्यानं कुंडलीतील काळसर्प दोष सुद्धा कमी होतो ना. मगाशीच तुम्हाला सांगितलं ना, नागपंचमी हा दिवस काळसर्प दोष आणि पितृदोष हे निवारण करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे ना. कधीकधी आपल्या जीवनामध्ये काय होत असतं बरं, सर्व डॉक्टरचे रिपोर्ट ओके आहेत, तरीसुद्धा आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला बघा, म्हणजे आपली कोणीही नातेवाईक स्त्री असेल, तिला मूळबाळ होत नाही, पुत्रप्राप्ती होत नाही. त्यासाठी हा पितृदोष आपल्या जीवनामध्ये आलेला असतो. त्यांनी नक्की नागदेवाचा उपवास धरायला हवा. म्हणून या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा करू शकता. कारण श्रावण सोमवार आहे. त्यासोबतच शिवशंकरांचा रुद्राभिषेक करणं हे सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे. 17 ऑगस्ट पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असं योग जुळून येत असेल तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो बरं. तर या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे श्रावण सोमवारचा जो उपवास आपण करणार आहोत तो आपल्याला संध्याकाळी सात्विक भोजन करूनच सोडवायचा आहे. भगवान शंकरांच्या भक्तीसाठी श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळं आपल्याला शक्य होईल तेवढी नक्कीच भगवान शंकरांची आणि नागदेवतेची या दिवशी सेवा करायची आहे. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी बघा लक्ष देऊन ऐका. प्रत्येक घरातील स्त्रियांनी देखील आणि पुरुषांनी देखील सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून घ्यावी आणि घराची साफसफाई करावी. शिवलिंगावरती सुद्धा दुधाचा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. शिवलिंगावरती एकतरी बेलपत्र वाहायला विसरायचं नाही. तुमच्या घराजवळ असेल तर उत्तमच आहे. बघा, शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे ना. त्यामुळं शक्यतो तुम्ही शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुलं या दिवशी आवर्जून व्हा. स्वतः तुम्ही पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायला विसरू नका. शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर या दिवशी तांदळाची शिवामूठ ती अर्पण करायची आहे. बघा, उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन ते थोडेसे ओळे करून मगच तुम्ही शिवलिंगावरती जी शिवामूठ व्हायची आहे. यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही 16 सोमवार व्रताची सुद्धा सुरुवात करू शकता. श्रावणातील काही व्रत स्वतःसाठी तर काही कुटुंबाशी निगडीत सुद्धा असतात. श्रावणातला सोमवारचा उपवास मात्र आवर्जून करावा का? कारण तो आरोग्यप्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारचा उपवास केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही श्रावणातले सोमवारचे उपवास जरूर करावेत. कारण हे उपवास आहेत ना, बघा तुम्ही विचार करा, तो रावण एवढा क्रूर होता, तो कधीही कुणाला त्यानं क्षमा केली नाही. त्याला भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. बघा तुम्ही विचार करा, एवढ्या वाईट माणसाला भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. आपण त्याच्यापुढे चांगलेच आहोत ना, आपले विचार चांगले आहेत. आपण दुसऱ्याचं बघा अन्नदान करतो, आपण सेवा करतो, त्याच्यापेक्षा तरी आपण चांगलेच आहोत ना. म्हणून जर आपण जर हे उपवास केले तर आपल्याला फायदाच होईल ना. म्हणून या दिवशी पहा, नागपंचमीसुद्धा आहे ना. त्यामुळं आपल्याला या दिवशी नागदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे. नागाला दूध वाहून नागदेवतेची अगदी विधिवत पूजा करायची आहे. नागपंचमीची देखील पूजा कशी करायची बघा, आता सर्वांना माहीत आहे. कारण हे सांगायला गेलं ना, कारण हळद कुंकू वाहणं बघा
आता जेवढं जेवढं तुम्हाला माहीत आहे ना तुमच्या प्रतीने तेवढं करा, पण बेळाचं पान व्हायला विसरू नका. म्हणजेच आपल्याला विधिवत पूजा कशी करायची आहे ना त्यावर वेगळं निरूपण करावं लागेल. म्हणून जेवढं तुम्हाला शक्य आहे ना तेवढं करा, पण मनातलं नामस्मरण विसरू नका. एक वेळ पूजेमधील एक साहित्य कमी असेल तरी चालेल, पण मनातील ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे नामस्मरण आहे ना मिनटाला काही सेकंदाला चालूच ठेवा. आता बघा तुम्ही त्या वारुळाची जाऊन पूजा करायची आहे, आणि वारुळ नसेल तर मग तुम्ही घरामध्ये तांदूळाच्या साह्यानं किंवा रांगोळीच्या साह्यानं किंवा शेणाच्या साह्यानं नागाची मूर्ती बनवून रांगोळीने चित्र काढून किंवा कागदावरती चित्र काढून नागपंचमीची पूजा करू शकता. बघा, हे असंही म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला साप चावण्याची कधी भीती नसते. या दिवशी सापांना दुधाने आंघोळ आणि पूजा करून त्यांना दूध पाजल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं ना. अशी देखील आपण समजसुद्धा आहे. काळिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची ही प्रथा सुरू झाली ना. तसेच या दिवशी शेतकरी शेती नांगरत नाहीत. शेतात देखील हे जे पीक आहे ना ते संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्रसुद्धा म्हणतात. म्हणजे शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्याच्या पिकाचं रक्षण करत असतो ना. त्यामुळे नागपंचमीला शेतकरीही शेतामध्ये नागाची पूजा करतो. या दिवशी नववधू माहेरी येतात. जिम्मा फुगड्या म्हणजे ज्या परिसरामध्ये जे खेळले जातात ना खेळ, ते सर्व खेळावं. सर्व गोष्टी करून स्त्रिया या सण आनंदाने साजरा करतात ना. तर नागपंचमीच्या दिवशी ज्या काही आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आवर्जून केल्या जात नाहीत. त्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, म्हणजे भाजी म्हणतोय मी, काही तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, असे अनेक संकेत नियमसुद्धा पाळले जातात ना. आता तुम्ही इथे म्हणाल तुम्ही अंधश्रद्धा इथे आणता, पण जे शास्त्राने काही नियम सांगितलेले आहेत ना त्यावर तो चालला ना त्याच्या जीवनाचं भलंच झालं म्हणून समजा. आजची सुद्धा पिढी कोरोनामध्ये सर्व कोरोनाने मनुष्याला शिकवलं ना की या मनुष्याची नक्की लायकी काय आहे. हा मनुष्य आहे ना लायकीच्या पुढे चालला तर हा निसर्ग आहे ना त्याला धडा शिकवत असतो. बघा, एसीवरून माणूस जमिनीवर आला, म्हणून आपण आहे ना निसर्गाच्या पुढे कधीच जाऊ नका. बघा, तुम्ही या सर्व गोष्टींचं अवश्य पालन करा, कारण हा नियम पूर्वीपासून परंपरेमध्ये चालत आलेला आहे. त्यामुळे शक्य असल्यास एके दिवशी तरी तुम्ही चिरू नका, कापू नका, चुलीवरती तवा ठेवू नका, काहीही तळू नका. मात्र या दिवशी उकडीची पुराणाची दिंड केली जातात आणि त्याचाच नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो ना. म्हणजेच नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध, साखर आणि उकडीची पुराणाची दिंड करून नैवेद्य दाखवायचा असतो. तर या दिवशी अगदी स्त्रिया छान छान अलंकार घालून नवीन वस्त्र नेसून नागदेवतेची पूजा करतात ना, आणि हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा असतो. आता तुमचा प्रश्न असा देखील असेल की नागपंचमीला उपवास आणि श्रावणी सोमवारचा उपवास, हे दोन्ही उपवास एकत्र आल्यानं हे उपवास कधी सोडावेत. तर बघा, तुमच्या घरातील जी मंडळी पूर्वीपासून 2 उपवास एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने सोडतात ना त्या पद्धतीनंच तुम्ही उपवास करा आणि उपवास तो सोडा. पण या नियमानुसार सांगायचं झालं ना तर श्रावणी सोमवारची जी काही पूजा असते ती करून घ्यायची, आणि नागपंचमीच्या दिवशी
ज्यांना भावाचा उपवास आहे त्यांनी नागाची पूजा करून घ्यायची. त्यानंतर तुमच्याकडे नागपंचमीचा दुपारी उपवास सोडण्याची पद्धत असेल, तुम्ही दुपारी उपवास सोडायचा नाही. कारण आपला पहिला श्रावणी सोमवारचा उपवास आहे ना, आणि तो आपण संध्याकाळी सोडतो. त्यामुळं तुम्ही संध्याकाळीचा उपवास नेहमीप्रमाणे सोडायचा आहे. कारण नागपंचमीचा उपवास हा नागदेवतेची पूजा झाली की काही ठिकाणी लगेच सोडला जातो. पण यावेळी दोन्ही उपवास एकत्र आल्यानं आपण हे उपवास रात्री सोडायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला एकाच दिवशी दोन्ही देवतांची म्हणजे श्रावण सोमवार आहे म्हणून भगवान शिवशंकराची आणि नागपंचमी आहे म्हणून नागदेवतेची, अशा दोन्ही देवतांची सेवा करण्याचा आपल्याला आनंद मिळणार आहे. त्यामुळं या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकराची तर अवश्य पूजा करा. त्याचबरोबर नागदेवतेची सुद्धा पूजा करून नागदेवतेचा मंत्र म्हणा आणि छान पद्धतीनं नागपंचमीचा हा सण साजरा करा. पण आमच्या जीवनामध्ये एक फरक असा झालेला आहे की आमच्या जीवनामध्ये दत्तगुरू एवढे बसलेले आहेत ना, कोणता सण आला, संकष्ट चतुर्थी आली, एकादशी आली, दिवाळी आल्या, दसरा आला, श्रावण महिना सुरू झाला, नागपंचमी आली, तरीसुद्धा दिगंबरा दिगंबरा हे नाव आमच्या जीवनातून जात नाही. आणि ते का जावं, ते यायलाच पाहिजे. त्या भगवंताला सुद्धा वाटावं की माझं कोणता तरी सण आला ना तरी माझाच भक्त नामघोष करतोय. ही आपल्या भक्ताची मोठी श्रद्धा आहे ना, हा भक्ताचा मोठा विचार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, तुम्ही काही निसंकोच करता भगवंताची दत्तात्रयांची भक्ती करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कोणता सण येवो काही येवो, कारण दत्तात्रयांनी हे जग निर्माण केलेलं आहे ना, सर्व देवतांचा तो अवतार आहे. म्हणून कोणतीही काळजी करू नका. आयुष्यामध्ये आहे ना, भरपुरांनी आपल्याला दुःख दिलं, फक्त एकच माझा दत्तगुरू भगवंत भेटले की त्यांनी मला ज्या दिवसापासून या परमार्थामध्ये आलो ना त्या दिवसापासून सुख दिलं. आणि आजपर्यंतसुद्धा आमचे दिवस नुसते सुखाचेच आहेत. म्हणून आपणसुद्धा भरपूर चिंतेमध्ये असाल, भरपूर दुःखामध्ये असाल, जास्त विचार करू नका. दत्तगुरूंच्या नामघोषामध्ये एवढी ताकद आहे ना, नाम घेता सर्व दुःखी पळून जाते. म्हणून आयुष्यात आहे ना, दत्तगुरूंसारखा गुरु नाही, दत्तगुरूंसारखा भगवंत नाही. ज्यांना आपण बोलावं आणि तिकडून भगवंतांनी करावं. फक्त भगवंत हा दत्तगुरू कोणाच्या बाजूने उभे राहतात बरं? जो निष्ठेनं श्रद्धेनं ब्रह्ममुहूर्तावरती भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्याच सोबत उभे राहतात ना. म्हणून आपण आहे ना, जेवढं लवकर होईल तेवढं ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा आणि भगवंत दत्तात्रयांचं नाम घेण्यामध्ये सुरुवात करा. ही दत्तगुरू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही जी उपासना आहे ना, तुमच्या जीवनामध्ये बळ निर्माण करत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, पुढे मागे सर्व स्थळी आकाशी सर्व ठिकाणी दत्तगुरूच आहेत. आणि ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा असते ना, भगवंताचा आशीर्वाद असतो, त्याला कधीच काही कमी पडत नाही. म्हणून आता येत्या सोमवारी बघा, शिवांची पूजा तुम्ही नक्कीच करा. पण नागपंचमीसुद्धा आलेली आहे ना, हा योगायोग समजा. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित झालेला आहेत. तुम्ही ओम नमः शिवाय या नामाचं, या मंत्राचं उच्चारण केलं तरी चालेल. आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं उच्चारण केलं तरी चालेल. दोघांचं मंत्र एकच आहे ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आनंद दुःखातून सुटका हवी असेल तर भगवंताचं नामस्मरण घ्या.
कारण श्रावण महिन्यासारखा पवित्र हा महिना नाही. या श्रावण महिन्यामध्ये जेवढे सण येतात ना तेवढे कोणत्याच महिन्यामध्ये येत नाही. म्हणून हिंदू धर्मांनी अतिशय भगवंताला आवडणारा हा महिना आहे. म्हणून आपणसुद्धा भगवंताला जे आवडतं जे नामस्मरण या मुखामधून घ्या आणि आपलं जीवन सुखी बनवा. आपल्या जीवनाचं कल्याण स्वतः करा, कारण आपल्या जीवनाचं कल्याण आपण स्वतःच करत असतो. जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण घेतो ना तेव्हा भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जास्त विचार करू नका, चिंता करू नका, नामस्मरण घ्या. तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.